नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज दिनांक 25/7/2021 स्टँडर्ड 8 मैथमेटिक्स सब्जेक्ट 4th चैप्टर अल्टिट्यूड्स एंड मीडियंस ऑफ ए ट्रायंगल. अल्टिट्यूड्स एंड मीडियन ऑफ ए ट्रायंगल. आता इन द प्रीवियस, लेट्स रिकॉल, जरा आठवा. In the previous standard, we have learned that the bisector of angles of a triangle. आपण पूर्वीच्या इयत्तेमध्ये बायसेक्टर ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल, त्रिकोणाचा कोन दुभाजक कसा काढायचा आणि ॲज वेल ॲज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट्स साइड्स, आणि त्या त्रिकोणाच्या बाजूचा लंब दुभाजक कसा काढायचा हे आपण गेल्या वर्षी पाहिलंय. दिस पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स आर रिस्पेक्टिव्हली कॉल्ड, आणि ते पॉइंट्स काय असतात? कॉन्करन्स असतात, एकाच बिंदूत छेदत असतात. आर रिस्पेक्टिव्हली कॉल्ड द इन सेंटर अँड द सर्कम सेंटर ऑफ ए ट्रायंगल. आणि त्यांनाच काय म्हणतात? इन सेंटर आणि सर्कम सेंटर ऑफ ए ट्रायंगल असं म्हणतात. मग पुढे एक ऍक्टिव्हिटी आहे पहा. ऍक्टिव्हिटी मध्ये ड्रॉ ए ट्रायंगल. एक त्रिकोण काढा आणि त्रिकोणामध्ये अल्टिट्यूड्स काढा. त्रिकोणाच्या साईडच्या अल्टिट्यूड्स काढायचे आहे. तर आपण सुरुवातीला त्रिकोण काढूया. आणि या त्रिकोणाच्या अल्टिट्यूड्स काढायच्या आहेत, म्हणजे शिरोलंब काढायचे आहे ए बी सी. मग ए या शिरोबिंदूतून बाजू बीसी वर, ए या शिरोबिंदूतून बाजू बीसी वर लंब काढायचा आहे. मग तो लंब काढण्यासाठी काय करायचं? तर काटकोनी गुण्या या बीसी या बाजूला एक कडा लागून धरा. दुसरी जी कडा आहे ती ए बिंदू पर्यंत सरकवा. सरकवली. मग ए या बिंदूतून काटकोनी रेषा कुणाला? बीसी ला काढली. यालाच अल्टिट्यूड्स असं म्हणतात, शिरोलंब असं म्हणतात. हा शिरोलंब काढला आपण. बीसी या बाजूवर ए या शिरोबिंदूतून शिरोलंब काढला. आता बी या बिंदूतून एसी या बाजूवर शिरोलंब काढायचा आहे. मग एसी या बाजूवर गुण्याची, काटकोनी गुण्याची एक बाजू, एक कडा लागून धरा. दुसरी कडा बी या पॉइंट पर्यंत घ्या. हा दुसरा शिरोलंब काढला त्रिकोणाचा. तिसरा शिरोलंब सी या बिंदूतून एबी या बाजूवर काढायचा आहे. मग एबी या बाजूवर एक काटकोनी बाजू गुण्याची धरा आणि दुसरा बिंदू जो आहे सी बिंदू पर्यंत तो गुण्या पुढे सरकवा. तिन्ही शिरोलंब आपण कसे काढले हे तुम्हाला कृतीतून दाखवलं. हे तिन्ही शिरोलंब पहा, एकाच बिंदूत छेदतात, या बिंदूत छेदतात. आणि याला काय म्हणतात पहा? ड्रॉ. आणि पहा आता कृती. टू ड्रॉ अल्टिट्यूड्स ऑफ ए ट्रायंगल्स, ड्रॉ एनी एबीसी ट्रायंगल, ड्रॉ ए परपेंडिक्युलर from A on the side BC, from A on the side BC.
by using set square. Name the point where it is mid side A. त्याला मी P हे नाव दिलं. B बिंदूतून काढला त्या शिरोलंबाला B Q नाव दिलं. C या शिरोबिंदूतून काढलेल्या शिरोलंबाला अल्टिट्यूडला काय नाव दिलं? CRB नाव दिलं. या अल्टिट्यूड्स बघा. मग कन्सिडरिंग या अल्टिट्यूड्स आपण काढल्यानंतर काय आहे पहा. नोट दॅट द थ्री अल्टिट्यूड्स या शिरोलंबांना अल्टिट्यूड्स असं म्हणतात. थ्री अल्टिट्यूड्स आर कॉन्करंट. एकाच बिंदूत छेदतात. मग द पॉइंट ऑफ कॉन्करन्स is called the orthocenter of the triangle. ट्रायंगलचं ऑर्थोसेंटर याला म्हणतात. It is denoted by the letter O. It is denoted by letter O. O या अक्षराने दाखवितात. तर अल्टिट्यूड आपण कशी काढायची हे पाहिलं. द लोकेशन ऑफ द ऑर्थोसेंटर ऑफ ए ट्रायंगल. आता पुढच्या वेळेस आपण लोकेशन ऑफ ए ऑर्थोसेंटर ऑफ ए ट्रायंगल हे बघणार आहोत. आता याचं लोकेशन कुठं आहे पहा. या ट्रायंगल मध्ये ऑर्थोसेंटरचं लोकेशन इनसाइड द ट्रायंगल आहे. जर काटकोन त्रिकोण असेल तर त्याचं लोकेशन कुठं असेल, आणि जर विशाल कोन त्रिकोण असेल तर त्याचं ऑर्थोसेंटर कुठं असेल. पहा ऑर्थोसेंटर बघितला आपण. आता यामध्ये draw altitudes of a acute angle rectangle. ऑर्थोसेंटर कुठं आला? त्रिकोणाच्या मध्ये आला. फर्स्ट झालं. सेकंड, ड्रॉ ए अल्टिट्यूड्स. ड्रॉ एन अल्टिट्यूड्स ऑफ ए राइट एंगल ट्रायंगल. तर राईट अँगल ट्रायंगलचे अल्टिट्यूड कशा असतात हे आपण जरा बघूया. तर राईट अँगल ट्रायंगल म्हणजे हाच त्रिकोण काढूया आपण. हा काटकोनी असतो. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण होय. PQR. आता या पहा P बिंदूतून QR या बाजूवर काढलेली अल्टिट्यूड्स म्हणजे ही चाली
आता PQ बाजूवरून आर बिंदूतून काढलेली अल्टिट्यूड्स कुठं आली? इथंच आली. आता PR या कर्णावरून काढलेली अल्टिट्यूड्स कुठे येते बघा. PR या बाजूवरून काढायचे म्हणून PR या बाजूला काटकोनी गुण्याचा हे धरायचा सेट स्क्वेअरचा एक बाजूची काढा आणि दुसरी बाजू Q बिंदूला लागून धरायची, कारण Q बिंदूतून अल्टिट्यूड आपल्याला काढायचे आहे. Q बिंदूतून अल्टिट्यूड काढण्यासाठी पहा ही काढली अल्टिट्यूड्स, ही अल्टिट्यूड्स आणि ही अल्टिट्यूड्स या तिन्ही अल्टिट्यूड्स कुठं छेदतात? तर या ठिकाणी छेदतात, Q बिंदू छेदतात. मग याचा अर्थ सेंटर कुठं आलं? राईट अँगल ट्रायंगलचं अर्थ सेंटर आलं राईट द पॉइंट ऑफ कॉन्करन्स. याचं पॉइंट ऑफ कॉन्करन्स हा B येतो. आणि आता राहिला कोण? तर हा Q या ठिकाणी अर्थ सेंटर आला, या अल्टिट्यूडचा, या अल्टिट्यूडचा, या अल्टिट्यूडचा इथं आला. आता दुसरा राहिला कोणता? तिसरा. ड्रॉ अँड अल्टिट्यूड ऑफ ए obtuse angled triangle. Obtuse angled triangle. विशाल कोन त्रिकोणाचा काढायचा आहे. आता obtuse angled triangle म्हणजे विशाल कोन त्रिकोण. विशाल कोन त्रिकोण आपण काढूया. हा विशाल कोन त्रिकोण आहे. याचं नाव L, M आणि N हे नाव देऊया. या त्रिकोणाच्या अल्टिट्यूड्स काढूया. सुरुवातीला N या बिंदूतून शिरोबिंदूतून ML याच्यावर अल्टिट्यूड काढायचे. मग ML या बाजूला गुण्याची एक बाजू धरा आणि दुसऱ्या कडेची बाजू ही N पॉइंट पर्यंत बघा. N बिंदूला आले या ठिकाणी ही अल्टिट्यूड्स झाली. आता दुसऱ्या बाजूची अल्टिट्यूड्स म्हणजे MN या बाजूची L बिंदूतून अल्टिट्यूड्स काढायचे. आता MN या बाजूला गुण्याची एक कडा लागून धरा आणि L बिंदू पर्यंत पुढे सरकवा. पर्यंत सरकवायची. L बिंदू पर्यंत पुढे सरकवा. L बिंदू पर्यंत आली. त्याच्यातून अल्टिट्यूड्स काढा. ही अल्टिट्यूड्स खाली लांबवा. आता या ठिकाणी पहा ही L बिंदूतून काढलेली अल्टिट्यूड्स ही मी MN बाजू पुढं डॅश डॅश करून लांबवतो. ही याला परपेंडिक्युलर असते. आता तिसरी जी आहे पहा N बिंदूतून काढलेलीला थोडं लांबवू आपण. आता ही अजून एक बाजू राहिली ती म्हणजे M बिंदूतून या LN या बाजूला लंब काढायचे आहे. आता LN या बाजूला लंब काढायचे म्हटल्यावर LN या बाजूवर गुण्या LN या बाजूला गुण्या धरा आणि M पर्यंत तो खाली आला. M पर्यंत तो खाली आला. या कडेला लागून धरा बरोबर M बिंदूवर आला
ही कडा आली की काय करायचं, ही अल्टिट्यूड काढायची, ही अल्टिट्यूड पुढे अशी वाढवा. या तिन्ही अल्टिट्यूड एका ठराविक बिंदूत छेदतात. तो पॉइंट ऑफ कॉन्क्युरन्स असतो. मग हा विशाल कोन त्रिकोण म्हणजेच ॲब्च्युस अँगल्ड ट्रायंगल याचे अल्टिट्यूड्स आपण काढल्या. याच्या अल्टिट्यूड्स जे पॉइंट ऑफ कॉन्करन्स आहे तो कुठं आला, आउट ऑफ द ट्रायंगल आला. हा अल्टिट्यूडचा कॉन्करन्स पॉइंट आउट ऑफ द ट्रायंगल आला. राईट अँगलचा ट्रायंगलचा राईट अँगलच्या पॉइंटवर आला आणि ॲक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये तो त्रिकोणाच्या मध्ये आला. अशा प्रकारे तिन्ही त्रिकोणामध्ये ऑर्थोसेंटर कुठे येतं हे आपण पाहिलं. मग नाउ आय नो द अल्टिट्यूड्स ऑफ ए ट्रायंगल पास थ्रू एक्झॅक्टली वन पॉइंट, दॅट मीन्स दे आर कॉन्करंट. हे अल्टिट्यूड्सचे अल्टिट्यूड्स हे काय होतात, अल्टिट्यूड्स ऑफ ए ट्रायंगल पास थ्रू एक्झॅक्टली वन पॉइंट, एका पॉइंट मधून पास होतात. दॅट मीन्स दे आर कॉन्करंट, म्हणजेच ते कॉन्करंट आहे असं म्हणतात. द पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द ऑर्थोसेंटर. आणि त्या एकाच बिंदूत ज्या छेदतात त्या बिंदूला पॉइंट ऑफ कॉन्करन्स असं, पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द ऑर्थोसेंटर अँड इट इज डिनोटेड बाय ओ. त्याला ऑर्थोसेंटरला ओ ने दर्शवतात. द ऑर्थोसेंटर ऑफ ए ट्रायंगल, द ऑर्थोसेंटर ऑफ ए राईट अँगल्ड ट्रायंगल is the vertex of the right angle, is the vertex of the right angle. राईट अँगलचा वर्टेक्स शिरोबिंदू जो आहे या ठिकाणी हा ऑर्थोसेंटर येतो याचा. आता दुसरं, द ऑर्थोसेंटर ऑफ एन ॲब्च्युस अँगल्ड ट्रायंगल. ॲब्च्युस अँगल्ड ट्रायंगलचा ऑर्थोसेंटर इज इन द एक्सटिरियर ऑफ द ट्रायंगल. या ट्रायंगलच्या एक्सटिरियर भागात येतो. इज इन द एक्सटिरियर ऑफ द ट्रायंगल, या ट्रायंगलच्या बाहेरच्या बाजूला येतो. आता द ऑर्थोसेंटर ऑफ एन ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल. ॲक्यूट अँगल्ड म्हणजे लघुकोन त्रिकोण, याचा ऑर्थोसेंटर हा कुठे येतो, इज इन द इंटिरियर ऑफ द ट्रायंगल. या त्रिकोणाच्या मध्ये येतो. एक्सटिरियर ऑफ द ट्रायंगल कोणाचा, ॲब्च्युस अँगल्ड ट्रायंगलचा. राईट अँगल ट्रायंगलचा ऑन द वर्टेक्स ऑफ द राईट अँगल याच्यावर येतो शिरोबिंदू. अशा प्रकारे ऑर्थोसेंटर या तिन्ही ऍक्टिव्हिटीमध्ये कुठे येतो हे आपण सांगितलं. आज आपण या ठिकाणीच थांबूया. धन्यवाद.